श्री स्वामी समर्थ. तर आज एकदम सोपी रेसिपी करूयात, भरलेली सिमला मिरची. तर याच्यासाठी 4 ते 5 सिमला मिरची घ्यायची, त्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या. नंतर एका ताटामध्ये किसलेलं आलं लसूण घ्यायचं, थोडंसं किसलेलं सुकं खोबरं घ्यायचं, कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. नंतर 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घ्यायचं. नंतर आता याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं. नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा धना पावडर घालायची, चवीपुरतं 1 चमचाभर मीठ घालायचं, 1 चमचा मॅगी मसाला घालायचा आणि याच्यावरती आता थोडंसं तेल घालायचं आणि हा सगळा मसाला छान मिक्स करून घ्यायचा. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला आवडतील ते मसाले टाकायचे आणि हा मसाला सगळा छान बनवून घ्यायचा. तर आता शिमला मिरची कट करून घेऊयात. तर या शिमला मिरचीला मी जशी आपण भरलेली वांगी कट करून घेतो तसंच ह्या शिमला मिरचीला मी कट करून घेतलेलं आहे. तर आता याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नाही काढल्या तरीसुद्धा चालेल. आता सगळ्या मिरच्या मी अशाच उभ्या कट करून घेतलेल्या आहेत, त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या. आणि आता हा मस्त मसाला आता या शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचा. तर आता एक एक करून हा मसाला मी भरून घेणार आहे. तर खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा. कधी कधी कंटाळा आला असेल तर एकदम साधी आणि सोपी, बनवायलाही पटकन आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. तर हा सगळा मसाला शिमला मिरचीमध्ये भरून झालेला आहे. तोपर्यंत गॅसवरती एक फ्राय पॅन मी गरम करायला ठेवला आहे. पॅन गरम झाला की याच्यामध्येच मी 1 पळीभर तेल घातले. तेल गरम होऊन द्यायचं. तेल गरम झालं की याच्यामध्येच मी 1 चमचा मोहरी घातलेली. मोहरी छान तडतडून घ्यायची. नंतर थोडंसं जिरं घालायचं, जिरंसुद्धा मस्त फुलून घ्यायचं. नंतर थोडंसं हिंग घातलेलं आहे. तर आता याची मस्त अशी खमंग फोडणी झाली की याच्यावरती ही जी आपण मसाला भरलेली शिमला मिरची एक एक करून टाकायची आणि त्याला झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटाला छान असं परतून घ्यायचं, वाफवून घ्यायचं. याच्यामुळं मस्त ही वाफवली जाते आणि परतलीसुद्धा जाते. तर एक 2 ते 3 मिनटानंतर झाकण काढायचं आणि आता याची दुसरी बाजूसुद्धा मस्त अशी परतून घ्यायची आहे, शॅलो फ्राय करून घ्यायची आहे, वाफवून घ्यायची आहे. तर आता इकडं शिमला मिरची छान परतत आहे, तोपर्यंत मी शिमला मिरची बनवायच्या अगोदरच गव्हाचं पीठ भिजवून घेतलं होतं. तर आता याच्या छान अशा मस्त चपात्या बनवून घेऊयात. दोन्ही साईडला तेल लावून घ्यायचं आणि मस्त खरपूस अशा भाजून घ्यायच्या. तर या शिमला मिरचीला कुठलंही वेगळं एक्स्ट्राचं वाटण किंवा मसाला बनवलेला नाही. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे, चवीला खूप भारी लागते. कधी कधी एकदम साधंसुद्धा जेवणसुद्धा खूप मस्त लागतं. तर आता या मस्त चपात्यासुद्धा बनवून घ्यायच्या आहेत अशाच प्रकारे, मस्त खमंग आणि खरपूस. आता एका ताटामध्ये ही मस्त भरलेली शिमला मिरचीची भाजी घ्यायची, त्याच्यावरती थोडीशी फोडणी घालायची आणि ही मस्त आपल्या चपात्या एकत काढून घ्यायच्या. तर कशी वाटली तुम्हाला ही एकदम साधी आणि सोपी शिमला मिरचीची भाजी आणि चपाती याची रेसिपी? नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एकदम साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.